हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये माझा सांगायचा असा उद्देश आहे की मी एका खेडेगावातून आहे आणि आमच्याकडे साध्या अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई ही 120 रुपये अशी मिळत असते, परंतु मी ही कोपऱ्यापर्यंत बाही शिवलेली आहे। तर ह्या बाहीची मला 150 रुपये इतकी शिलाई मिळणार आहे आणि इतकी कमी शिलाई घेत असताना सुद्धा कस्टमरलाही जास्तच होत असते। तर मी या ब्लाऊजला एकदम छान असा पफसुद्धा आलेला आहे आणि मागच्या बाजूला असा दोऱ्या लावून आणि मागच्या बाजूला मी छान अशी डिझाईन तयार केलेली आहे। तर ही लांब कोपऱ्यापर्यंत बाही शिवलेली आहे आणि कस्टमरला इतकी लांब बाही ब्लाऊज शिवायला पण खूप वेळ लागत असतो आणि ब्लाऊजचे हे अस्तर लांब बाहीचा घेतला की थोडा अस्तर जास्त लागत असतो। तर मग 150 रुपये शिलाई घेत असते, तर कस्टमरांना तीसुद्धा जास्त होत असते। नाही ताई कमी करा, 10 कमी करा, 20 कमी करा, इतकी कमी शिलाई दुसरीकडे जात गेले तर याच्यापेक्षा जास्त देऊन येतात, पण आपल्याकडे आले ना की त्यांना ही जास्त होत असते। जर लहान साईजची बाही असली ना की 120 रुपये शिलाई देत असता, कटोरीचा ब्लाऊज असो वा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो। तर ही मागच्या बाजूला मी अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेतलेली आहे छान अशी। तर मग मी याची 170 रुपये शिलाई घेणार आहे, परंतु कस्टमरला ती जास्तच होणार आहे आणि कस्टमर याची मला 150 रुपये इतकी शिलाई देणार आहे, परंतु मी सांगताना 170 रुपये सांगणार आहे। तर ब्लाऊज शिवायला आपल्याला किती वेळ लागतो आणि जर घरचे कामं करून आणि जर अर्जंटचा ब्लाऊज असला तर आपल्याला तो रात्रीसुद्धा शिवावा लागतो, परंतु कस्टमरला ते समजत नाही की ती आता महागाईच्या काळामध्ये थोडं अस्तर दोरे हे सुद्धा महाग मिळत असतं, परंतु कस्टमरला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। लेस लावलेली आहे छान आणि इतकी कमी शिलाई असताना सुद्धा कस्टमरांना ती जास्त होत असते। तर कमेंट करून सांगा ह्या ब्लाऊजची शिलाई मी किती घ्यायला पाहिजे आणि तुमच्याकडे किती शिलाई तुम्ही घेता हे मला नक्की कळवा। तर अशा पद्धतीने छान असा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, छान ब्लाऊजला पफसुद्धा आलेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की मी या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला पाहिजे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझी नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन देत राहतील। तर अशा पद्धतीने छान ब्लाऊज मी टिच केलेला आहे। तर याची शिलाई मी किती घ्यायला पाहिजे हे मला नक्की सांगा। खेडेगाव म्हटलं की कस्टमरांना ती कितीही कमी शिलाई घेतली तरी ती जास्तच वाटत असते, परंतु आपल्याला माहिती आहे तर बाहेर ब्लाऊजांची शिलाई खूप जास्त झालेली आहे, तर मी इतकी कमी घेते। तर मैत्रिणींनो, माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला पाहिजे हेही मला नक्की कळवा।